ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या विचारावर बोलणार आहोत. आपलं रोजचं काम, अगदी राजकारण असो किंवा मग व्यापार उद्यम, ह्या गोष्टी अध्यात्माचा भाग कशा असू शकतात, हा विचार श्री अरविंद यांच्या मांडणीतून येतो. आणि आपल्याकडे त्यांच्याच लेखनातले काही महत्त्वाचे अंश आहेत. ते कर्माच्या आध्यात्मिक बाजूवर जे बोलतात त्यावर आपण आज सखोल चर्चा करूया. हो, अगदी. आणि इथे कळीचा मुद्दा काय आहे की कामाचं स्वरूप महत्वाचं नाहीये. म्हणजे तुम्ही कोणतं काम करताय हे नाही, तर ते कोणत्या वृत्तीने, कोणत्या हेतूने करताय यावर त्याचं आध्यात्मिक मूल्य ठरतं. अच्छा, म्हणजे फक्त पूजा किंवा ध्यान म्हणजेच अध्यात्म नाही? अजिबात नाही. कारण श्री अरविंदांनी स्वतःच्या अनुभवाचा संदर्भ दिला इथे. त्यांनी एकेकाळी खूप जहाल राजकारण केलं होतं, ज्याला ते स्वतः घोर कर्म म्हणतात. अगदी युद्धालाही पाठिंबा दिला होता. मग हे सगळं अध्यात्म कसं असू शकतं? म्हणजे मला वाटलं फक्त सात्विक वाटणारी कर्मच अध्यात्मात येतात. सर्व कर्माणी जर योग्य वृत्तीनं केलं गेलं तर ते ईश्वर प्राप्तीचं साधन बनू शकतं. महत्वाची आहे ती कृती मागची मानसिक बैठक, ती वृत्ती. क्षत्रियाचं युद्ध करणं किंवा वैश्याचा व्यापार करणं, नफा मिळवणं सुद्धा. हो, अगदी ते सुद्धा. हे तर पारंपरिक आध्यात्मिक कल्पनांपेक्षा खूपच वेगळं वाटतंय. खरं आहे. पण श्रीकृष्ण काय म्हणतात की प्रत्येकाने आपल्या स्वभावानुसार, म्हणजे स्वधर्मानुसार आणि क्षमतेनुसार जे काम नेमून दिलंय ते करावं. बरं, पण कसं करायचं? इथेच मुद्दा आहे. कसं? तर निरपेक्षपणे. निरपेक्षपणे? हो, आणि कर्तेपणाचा अहंकार बाजूला ठेवून, म्हणजे निरहंकारी भूमिकेतून. समजा तुम्ही एखादं काम करताय तर तुमचं लक्ष फक्त ते काम सर्वोत्तम कसं होईल यावर असावं. त्यातून मला काय मिळेल, माझी स्तुती होईल का, यावर नाही. अच्छा, म्हणजे कर्मामागची ही शुद्ध वृत्तीच एक प्रकारे आपलं मन निर्मळ करते, अहंकार कमी करते आणि त्यामुळे ते कामच एक आध्यात्मिक साधना होऊन जातं. अगदी बरोबर. गीता कर्ममार्गाला ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्गाप्रमाणेच महत्वाचं मानते. मुक्तीचा तो एक स्वतंत्र आणि प्रभावी मार्ग आहे. कर्म करणाऱ्या कर्त्यापेक्षा ते कर्म कसं केलं जाते, त्यामागे ती समर्पणाची, ती अलिप्ततेची भावना आहे का, हे जास्त महत्वाचं ठरतं. कर्माला एका उच्च पातळीवर नेऊन ठेवलं जातं इथे. म्हणजे मग श्री अरविंदांच्या मते त्यांचं ते घोर कर्म वाटणारा राजकारण सुद्धा. हो, जर ते व्यापक लोककल्याणासाठी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून आणि ईश्वरी इच्छेनुसार केलं गेलं असेल तर ते आध्यात्मिकदृष्ट्या योग्य ठरू शकतं. आणि तोच न्याय मग व्यापाराला किंवा इतर कुठल्याही कामाला लागू होतो. अगदी. कोणताही व्यवसाय, कोणतंही काम. म्हणजे या चर्चेतून हे एकदम स्पष्ट होतंय की कोणतंही काम स्वतःहून चांगलं किंवा वाईट, आध्यात्मिक किंवा फक्त ऐहिक असं नसतं. बरोबर. सगळा भर आहे तो करणाऱ्याच्या दृष्टिकोनावर, त्याच्या आतल्या स्थितीवर. श्री अरविंद आणि गीता हेच सांगतात. कर्माचं बाह्य स्वरूप गौण आहे, खरी कसोटी आहे ती आंतरिक वृत्तीची. निस्वार्थता, समर्पण आणि अलिप्तता. हीच वृत्ती कर्माला साधनेमध्ये बदलते. आणि इथे एक महत्वाचा विचार पुढे येतो. श्रोत्यांसाठी शेवटचा विचार. आपण जरा विचार करूया. आपल्या रोजच्या जगण्यात जी साधीसुधी किंवा कधीकधी खूप आव्हानात्मक कामं येतात, त्या कामांकडे आपण हे ईश्वराला अर्पण म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या कामाच्या अनुभवावर आणि आपल्या स्वतःच्या मानसिक स्थितीवर त्याचा काय आणि कसा परिणाम होऊ शकेल याचा विचार नक्कीच करायला हवा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.